संसाराच्या झाडा देते वेळे विच किती दात घेतली यमदूत दंडवरी आजच्या अभंगामधून मनुष्य देहात आलेल्या सगळ्या जीवनाच्या विषयाबद्दल सत्य व्यक्त करतात. उपरांची भाषा फार भाग्यवानलाच करू शकते. कळून बाहेर नाही त्याचं बळी उतरली पाहिजे. कळून तरी काय मला एखादी गोष्ट कळाली तुम्ही त्याच्याकडे नाही ध्यान देत मग कोणीतरी म्हणू लागलं तुम्हाला माहित होतं ते म्हणजे हो माहित होतं पण असं होईल असं काय माहिती. म्हणून कानावर येणंच फार पुण्याची. कानावर येणं काही साधं काम. कानावर आलं तर कळणं पटणं आणि अंगावर घेणं 2-3 गोष्टी. नुसतं कळून काय फायदा. म्हणून कळलं पटलं पाहिजे. कळलं पटणं फार महत्वाचं. संतांचं बोलणं पटलं पाहिजे. कानावर आलं पाहिजे. नुसतं कळलं पाहिजे. नुसतं कळलं पाहिजे पटलं पाहिजे. पटलं पाहिजे खरं वाटलं पाहिजे. त्या शब्दाची सेवा करायला लागलं पाहिजे. मला वाटतं एक माग केलंय आपण पुढे की उपासतीवरी राबतिया नाही ती अमृतानुभव मधली होती. काय म्हणतात ते उपासतीवरी राबतिया नाही का. म्हणजे उपासना करून राबतात शेतकरी. त्या झाडाला जर फळ आलं लिगटून तर त्या शेतकऱ्याचं कल्याण झाड दर्जेदार सोबत नाही का. म्हणून उपासना करून ती उपासना सफलित झाली पाहिजे. त्याला फळ आलं पाहिजे. फळ हातात आलं. आंबा लय फुटला चिक्कार आंबा फुटला आणि उतरायच्या वेळेस तर काहीच राहिले नाही. वाऱ्यानं कावरानं काय फायदा त्या आंब्याला. आपल्या इकडची काय झाले किंवा आंब्याला ते विदर्भात आला त्याला गेलो होतो. महाराज काय आम्ही कुठे तिकडे रोड कडची झाडं आहेत काही काही सरकारच्या येतात आधी पण नाही कुठून इकडं नाही राहिले. रावणच राहिले नाही आपल्या ते रोडचे काय सांग नाही का. त्यातला पूर्ण सुद्धा जरा मळ्यामध्ये 3 झाडं चांगले होतात. ते काय होतं पहा वेगळे वेगळे पण झाला व्यवहारात की मग ते झाडावर येतो. आंब्याच्या झाडाची वाटणी कोणी सोडित नाही. वाटणी असतात त्यांच्या ज्यांच्या वाटण्यात असते त्यांना वाटतं आमचं शेत पडत नाही का. जमीन पडत ते आम्हाला एवढं सहन ठेवत त्याच्याकरता ते करून लागते करून देखील नाही का. म्हणून या व्यवहारात ते भानगडी अशा एका जागेवर राहतच नसते. त्याचं नाव संसार. वाटणे झाले की त्याच्या सगळ्या चिरा फाडी होत्या नाही का. आणि त्याच संसारामध्ये जे जीव उतरले त्यांच्याबद्दल तर खूप राहिले भयानक बोलतात. आपल्याला तर असं काय करावं त्याला आता इतकं भयानक आहे नाही का. इतकं भयानक आहे की खरं असून त्याला पटत नाही. खरं वाटत नाही. आणि खरं वाटत नाही त्याच्यात गळी उतरून द्यायचे. म्हणून प्रवचनकारावर कीर्तनकारावर लय जिम्मेदारी. येड्याचं डॉक्टर माहिती तुम्हाला. येड्याचे डॉक्टर लय अवघड महाराज. पण त्या मला थोबडी खाली पिळलं काही सांगायचे महाराज अडकत ऐकू यालो. नेटवर्क प्रॉब्लेम आहे. शांतता ठेवा. नेटवर्क प्रॉब्लेम नाही का. येड्याच्या येडेपणावर जगणं जगणं कशावर या येडेपणावर जगणं जर नसती दवाखान्यात कुणाला नाही का. पण येड्याचा दवाखाना चांगला आहे का शहाण्याचा. त्यात पण तुम्हाला आता तुम्ही शाळेत असं झोपा असं झोपा असं करा तसं करा तुम्ही ऐकताल ना. आता ते येड्याचं काय सांगत पाहिजे ठोकायला. चांगलं मग पालिका डॉक्टर नाही ना. असं येड्यासारखंच काम आहे बाबा. आणि ते आले संतांच्या नसतं अज्ञानी लावावे. आता कसं मार्गाला लावा त्याला नाही का. त्याला मार्गाला लावणं लयच कठीण. येड्यासारखंच काम आणि ते येड्याला सांगायचं आता. आणि बरं आता आम्ही आज पैठणला गेलो.
आपण एक दिवस ते औरंगाबाद मधून भेटलंय होतं असं चांगल्या घरचं इतकं त्यानं बेजार केलं. शेवटी एसटीची माणसं म्हणली राहत तुमच्या विषय बोलायला हवं बोलणार नाही अर्ध्या एसटी सरकारला सगळे महाराज डोक्याबद्दल चढ महाराज आहेत असे महाराज आहेत डोक्याच्या आणि आम्हाला कसं जेवायला बघा त्याच्यावरून ज्या गुरु केला नाही करायचं लागत नाही लागत नाही चांगलं चांगलं शेवटी आम्ही कधी करावं या माणसाला तेव्हा म्हणला मी ह्या संकटच्या संगती वाचून घेतलं तर ते दार शेवटच्या स्वर चालू जीवन जगत अशी माझी काय अशी माझी हिंमत आहे तर काय सांगावं अशा माणसाला चांगल्या क्षेत्रातून बोध करणं फार अवघड नाही का आणि बोध करणं तर अवघड नाही करणं तर जिम्मेदारी आहे संतांवर काही संपत्ती आहे काय नाही आणि आपल्याला सांगायला सुरुवात केली म्हणी ऐका ना काय काही ऐकणारे तरी मनोरंजना करता ऐकायली काही जर चिंता न करता ऐकली तर त्यांना बी वाटेल हे काय बरोबर सांगा ना आपल्याला जे पाहिजे ते याच्याकडून मिळालं असं वाटत त्यांनाही नाही का आणि त्यांना जे पाहिजे का ते संतांजवळ आहे त्याला जे पाहिजे ते व्यवहारात सहज आहे जे जीवाला पाहिजे का ते संतांच्या जवळ त्याला जे पाहिजे का सुख ते संतांकडे ते सुख ते व्यवहारात पाहिजे कशी संगत लागाव पुन्हा माझा एक दुसरा असा पडदा आहे की आपल्याला सुखाला आणि दुःखाला काय ठरविले आपण ते आपलं वेगळंच कारभार आहे आणि संतांनी तर रुग्ण सांगितले करून तरी पण सुद्धा उघड असून त्या शब्दाकडे लक्ष नाही संतांच्या सगळ्या जीवाला सुख आवडत नाही दुःख आवडत आहे की नाही कोणता तरी एखादा जीव सापडेल का असा सगळ्याच जीवाला इतर येऊन त्याला सगळ्या जीवाला दुःख आवडत आहे का असं कुठं ऐकलंय का सुख आवडत आहे दुःख नकोय प्रत्येक माणसाच्या देहाच्या जीवाला याच्याबद्दल प्रक्रिया करता येतात दुःखाबद्दल प्रयत्न करता येतात सुखाबद्दल प्रयत्न करता येतात कोणाला माणसाच्या देहातल्या जीवाला इतर देहातल्या जीवाला प्रक्रिया करता येतात का त्यांना माहित सुख आहे पाहिजे गोड आहे चांगले हे त्यांना माहिती कशाला मिळतं आणि कशाला दुःख येतं हे त्यांना माहितीये का आता हे कळालंच तर माणसाच्या देहातल्या जीवाला कळूच दुःख नकोय सुख हवं आहे त्या सुखासाठी प्रयत्न दुःखासाठी बी प्रयत्न पण निवृत्त होण्याकरता सुखाकरता बी प्रयत्न पण दुःख निवृत्त होण्याकरता सुखाकरता प्राप्त सुख प्राप्त करण्याकरता आता त्या सुख दुःखाचं कार्य कारण भाव काय लावलाय आपण सुख दुःखाचं कार्यक्रम कार्यभार लावलाय आपण श्रीमंती आणि गरीब सगळ्यांनी तळागाळात त्या लोकांनी ठरवून टाक श्रीमंती आल्यावर काय सुख महाराज आवाज गेला
शांत बस ना, तुझ्यासाठी लावून देईन ना. शांत बस ना थोडं. बंद करा ना ते. आवाज आधीच गेला. महाराज कुठे गेले का मग? स्वामी तुमचा माईक बंद करा. महाराज तुमचा माईक बंद आहे. आम्हाला ऐकू येणार ना. आवाज येईना तुमचा महाराज. आता येतो ना. हा आता याला. यायला का आवाज विचारतात? हा याला आता. बरं, चित्र चांगलं दिसतं का? आपलं काय चाललं होतं, प्रत्येक देवाला दुःख निवृत्त करायचा प्रयत्न सुरू आहे. आणि ते दुःख निवृत्त करायला तर सुख प्राप्त झाले करायले. आणि ते दुःख निवृत्त करायचं, सुख प्राप्त करायचं पलीकडे अलीकडे श्रीमंती गरिबी आहे. आपला विषय चालला होता की ज्या पुण्याला श्रीमंती भेटते आणि दारिद्र्य बाजूला जाते त्याला पुण्य लागतं. बरं, पुण्याशिवाय ह्या गोष्टी घडत नाही. कारण काही काही लहान बालक श्रीमंताच्या घरी जन्माला येतात. त्यांना तर काही करायचंच काम नाही, कारण त्यांनी केलेलं आहे पहिलं. आता करायचं काम नाही, मागं केलं नाही. आता नाही, मागं केलं नाही. गावाच्या घरी ते श्रीमंत घरी जन्माला आले नाही का. पण आता त्याचं काय काम झालंय, दारिद्र्य गेलंय आणि श्रीमंती आली, ते पुण्यानं आली. पण आता तेवढ्या पुण्यानं दुःख निवृत्त होत नाही, सुख प्राप्त होत. पण आता इथं काय भानगड झाली, ह्या जीवानं काय केलंय, यानं इथं दुसऱ्याच कल्पना करून टाकल्या. काय केलं, याला वाटतं श्रीमंती प्राप्त होणं म्हणजे सुख, गरिबी येणं म्हणजे दारिद्र्य यानं. असं गरिबी येणं म्हणजे दुःख, श्रीमंती प्राप्त होणं म्हणजे सुख. आणि अर्थार्थी श्रीमंतीचा आणि सुखाचा काही संबंध नाही, आणि गरिबीचा आणि दुःखाचा काही संबंध नाही. काही काही गरीब स्थितीतले माणसं एखाद्या श्रीमंतापेक्षाही चांगलं जीवन जगू शकतात. तब्येत फ्रेश असली आणि जे खाईल ते सहन होत असलं, श्रीमंत घरचे माणसं तब्येत चांगली नाही, काहीच सहन होत कोणतं, त्याला श्रीमंत म्हणायचं त्या गरीबाला. पण आता भानगड काय बघ, तिथं आपण घड्याळ्यात पडलो नाही तर वास्तविक पाहता. आवाज गेला महाराज. महाराज आवाज गेला. हॅलो. हॅलो.
काय ते म्यूट झाले काय करू सगळंच गेलं त्याचं. काय झालं कोणाला द्यायचं आताच बोलता बोलता. हो ना आज कटात लागलं काय मिळवाला का मोबाईल बरोबर नाही लावला काय कोण नाही. हॅलो. आवाज आहे ना काय झालं कोणाला. तुमचा व्हिडिओ बंद करा ना. केला बंद. काय व्हायला महाराज आज. बर बर हो द्या हो द्या. आता बदलला मोबाईल. म्हणून काय चालला होता विषय आपला की आपला काय समज आहे की आपल्याला वाटतं श्रीमंती प्राप्त झाली दारिद्र्य बाजूला गेले की आम्ही सुखी दुःखी नाही समज. पण त्याच्यानं सुखी दुःखी आपलं जात नसतो. एक तर पुण्य पाहिजे नाहीतर कर्म उपासना पाहिजे. कर्म उपासनेनं चित्त शुद्ध होईल असं शास्त्र सांगतंय. पण शास्त्राचं जर ऐकावं तक्षण भंगूर नाही भरव असा नाही का गंध भेटलाय आपल्याला
काही काही बाळांना देह आईच्याच उदरात त्यांना जावं लागलं. देह आकार भेटलाय माणसाच्या देहाचा, सापळा तयार झालाय आणि आईच्या उदराच्या बाहेर याच्या आधीच आयुष्य संपलं. काय करता येईल? घेतला नव्हता का मनुष्य देह? घेतला होता ना राव. आणि काही काही बाळक आईच्या उदराच्या बाहेर आल्यावर जातात. काही काही 10-5 वर्षाचे काय फायदा आहे 10 वर्षात मी निर्णय गेला तर, बालपणात गेला तर, नाही का? आणि त्यातली त्यात बालपणा गेला नेनता, असं तुकोबार आले तर एकत्र खेळण्याची जात. बालपण गेले नेनता, आला तरुणपणा, तारुण्य दशे विषयी व्यथा, वृद्धपणी परव्रतली चिंता, मरे मागुता जन्म घेणे, अशी स्थिती व्हायली सगळ्यांची चालू आहे. म्हणून चित्त शुद्ध झालं की दुःख जात असते, सुख प्राप्त होत असते. पण चित्त शुद्ध कर्म उपासनेला दीर्घकाळ लागतो. नामस्मरणाला बी लवकर होतंय, पण ते तरी कितीतरी नामस्मरण करावं लागेल, नाही का? नामस्मरणाला होऊ शकते, कारण नामस्मरणाची पुण्याची बरोबरी व्रत वैकल्य तीर्थयात्रा कोणीच करू शकत नाही, यज्ञ करू शकत नाही. इतकं नामामध्ये सामर्थ्य आहे. किती सामर्थ्य सांगताच येत नाही त्या नामातली शक्ती. जर साधू संतांनी सांगितले तरुणाग्नी मिळे समरस झाले, पैसे नामे केले चपता हरी, तसं तरण आणि जाम सरपण असलं जर घन वाटतं ते पेटत नाही लवकर, पण कचरा पुण्यामध्ये काडी वाढल्याबरोबर पेटत. त्याच्यात झटपट काम होते नामस्मरणात. पण आता इतका असा नामस्मरण घेणारा आहे कोण? कोण घेणारे नाम नाही का? माहिती आहे सगळ्यांना, कोणाच्या तरी मुखाला येतं का? का नाही काऊन येत नसेल तर ज्ञानोबराय सांगतात, नामाशी बिनमुख तो पापिया म्हणतात. हरिविन धावया न पवे कोणी, अशी आपल्या समोरच्या समस्या आहेत. आणि त्या समस्या मिटवायच्या जर असल्या तर पुन्हा तुकोबाराय अगदी झटपट इलाज करायचा असलं तर म्हणतात, पैसदा संतांचे संगती, कळू आले कमळापती, आपले कोणीच नव्हती आणि चित्ती दृढ झाला. जर संतांच्या संगतीत बसले तुम्ही की चटकनच लक्षात येऊन जा, आपलं कोणी बी नाही, हे बी नाही, आपलं कोणी नाही, देव आपला आहे. देव कळतो, तर देव कळतो, पण देव म्हणून कळत नाही, मी देव म्हणून कळतो. देव म्हणून कळतो का मी देव म्हणून कळतो? अर्जंट काम होते संतांच्या संगतीत. म्हणून चित्त शुद्ध करा. चित्त शुद्धाला दुःख निवृत्त होते, सुख प्राप्त होते. पण भानगड काय झाली? आजचा अभंग काय सांगतोय आपल्याला? आजचा अभंग म्हणतोय, काय ती करावी मोलाची माकडे, नाचता ती पुढे संसाराच्या. मोलाचे माकड, कोणतं मोल? 5 विषयाच्या द्वारानं मिळणार मोल. श्रीमंत असो की गरीब घरचा असो, गाड्या इतक्या मजुरी करतात, मरमर काढली सगळी, पण त्या विषयातलं सुख आहे का? ती मजुरी. कशातलं सुख? जसं रोजगार काम करते ते दिवसाचे पैसे येण्याकरता, महिन्याचे पैसे येण्याकरता करले की नाही ते काम, तसं मालक लोक 5 विषयाच्या मोबदल्या करता संसारात राबायले तुकोबारायला सांगायचे. मोलाचे माकडं, कोणते मोलाचे माकडे? गरीब नोकरी आम्हाला का? नाही, विषयाचं सुख घेणारे, विषयाचं सुख जे राबू बुद्ध्या हे शिकलेत नाही मठ आणि मोठमोठ्या नोकऱ्या घेतल्यात हातात. विषयाचं सुख घेण्याकरता का परमात्मा होण्याकरता? विषयाच्या सुखा करता. त्याला लोक मानायलेत मोठमोठ्याला, त्यांचा सत्कार. आधी लग्नात बी गेले तर कोणाचा सत्कार आहे? अधिकारी, पदाधिकारी, कशाचे कोण येतं, सभापती येतं, पैसे कशाचे पती येतं, नाही का? आणि मान हलवतात मस्त मध्ये. काय भानगडे? सगळ्यात मान घेतात. आणि खोटा मान आहे का खरा? खोटा. त्याच्यात अपमान आहे का मान आहे? अपमान आहे त्याच्या खऱ्या रूपाकडे पाहून. काय रूप आहे त्यांचं? परमात्मा रूप आहे त्यांचं. आणि नक्त्य बापानं मोजायले स्वतःला का चांगले? नक्त्य बापानं मोजायले, खऱ्या बापानं मोजा ना. खऱ्या बापानं मोजतो, सगळेच एक बापाचे. होलाटची होलाट काही निवडलेली, होलाटची होलाट. त्याला म्हणतात विठ्ठल घोंगे खरे माप. कोणतं माप आहे ते? नाही का? तुकोबाराय लिहितात, नाही का? म्हणून काय तुकोबाराय म्हणतात, हे माकडं मोलाचे, हे घरच्या इस्टेटचे मालक आहेत का? कसं सांगावं चिंतन सांगावं कसं, नाही का?
पाच विषयाचे माकड मजूरदार आहेत का मालक आहेत वैभवाची काय ते हा तुकोबरायचं गाथा काय सांगतो मोलाचे माकड आहेत पाच विषयाच्या मजुरीवर जगणारे पुरं जिंदगी खर्च करणारे काय जिंदगी भेटली यांना जी इंद्राला भेटली नाही इंद्राचं पुण्य चुकीचं झालं तुमचं बरोबर झालं तुम्ही अगदी नेमकी उडी हल्ली माणसाने द्यायची मन इंद्राची उडी हुकली का बरोबर बसली हुकली हुकली आणि आपली बरोबर टांग पडली दगडावर आणि इथं आलो तर नेहमी साधला नेहमी साधता इथं आलो तर म्हणून काय करावं ह्या मोलांच्या माकडाला तर कुमार म्हणतात काय करावी ती मोलाची माकडे कशामुळे माकडे नाचता ती पुढे संसारात सुख घ्यायलेत का पारमार्थिक आणि हे पारमार्थिक आहेत का संसारिक पारमार्थिक आणि याचे शरीर संसारिक आहेत याचे शरीर व्यावहारिक आहेत व्यावहारिक सुख घ्यायलेत आणि पारमार्थिक माणसे पारमार्थिक माणसानं कसं दर्जेदार जीवन झालं महाराज कधी कधी सांगले इतका क्लासवन अधिकारी फार जिल्हा अधिकारी आणि पिऊन कुठे बी पडायला सर्विस हातात आहे लोक तरी त्याला साहेब 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 करायले सर्विस हातामध्ये पण महाराज म्हणतात क्लास वन अधिकारी झाला पण थर्ड वागायला लागला थर्ड क्लास मध्ये वागायला आता काय करावं त्याला नाही लागलं आता हे सगळे ह्या मानावर जगणं म्हणजे थर्ड क्लास वागणे का कोणतं आणि कोणत्या क्लास मधले सगळे क्लास वन अधिकारी सगळे परमात्मा रूपानं काय ह्या बगदापानानं महाराज खरं कीर्तन करणं लयच अवघड आहे बाबा लयच अवघड नाही का खरं कीर्तन करायला लागल्यावर कीर्तन काढलाच काढून टाकावं वाटन का काय करावं लागेल कीर्तन करायलाच काढून टाकावं वाटन अरे आपला अपमान करायला नाही का आपला सन्मान करावा नाही का अपमान करावा अपमान करावा काय करायला महाराज करा ते सपाटा लावलाय ना आता नाही काय कमाले पैठणला सुरू होईल सत्ता सोलापूरचा 2 महिन्यापूर्वी माझी तारीख घेतली पण मला त्यांनी कसं केलं होतं मला 7 तारीख कमी आहे का तर मी म्हणलो हो बरं थोड्या वेळाने सांगतो तुम्हाला मग कन्फर्म करून म्हणलं सांगा त्याला ध्यानात नाही राहिलं कॉम्प्युटर तयार झालं सप्ताह सुरू झाला 12 वाजता फोन केला मला खूप रोग आले काल म्हणलं त्याच्यावर नाव आलं सोलापूर म्हणलं काय तुझी ते म्हणले कुठं रोग आले म्हणलं कशाला ते म्हणले सप्ताह तुम्हाला आपलं बोलणं झालं की म्हणली होती की तुम्हाला नंतर ते म्हणले पण मला वाटलं झालंच तुला आपलं आता तुम्हाला यावं लागतं मग मी काल केलं पाहून गेलो तर तिथं त्यांचे दुहेरी कीर्तन सकाळी 10 ते 12 आणि संध्याकाळी 7 ते 9 नाही का कीर्तन ठेवले मग गुरुजीला म्हटलं गुरुजी डबल कीर्तन करून ठेवले पारायणे तुम्हाला किती ताण आहे काकडा आहे हरिपाठ ठेवले महाराज तुमच्या मराठवाड्यातली सगळी महाराज घेतली आम्ही इकडे पैठणला तर आमची सगळी नाराज झाली महाराज आपला सप्ताह पैठणला महाराज कुकडे तिकडेच आपली महाराज पाहिजे तुम्ही दुहेरी महाराज त्यांचे महाराज सकाळून आपले महाराज रात्री कीर्तन धरती म्हणजे महाराज दुपारचं कीर्तन काय करावं आता बाहेर निघता येईल मठाच्या बाहेर जाता येईल ऐकावं वाटतं ते त्यांना दुसरं झाडू लावून दिलं म्हणजे आता काय करावं त्याला नाही लागलं आता अशा भाडुळीमध्ये लोकांना बरं वाटतं भाडूळ कोणतं बी लावलं की त्याला बरं वाटतं भाडुळीत यायचा खोटा गौरव होतो खरा तत्वज्ञान यांचा अपमान होतो नाही का म्हणून अवघडे कसं राहावा अरे कसं दर्जेदार जीवन जगावं भिकाऱ्याला जगता येईल माणसाच्या सामर्थ्यानं माणसाच्या देहाच्या सामर्थ्यानं श्रीमंताला दर्जेदार जीवन जगता येईल का भिकाऱ्याला नाही का सोन्याच्या कुत्र्याला आणि छल्ल्याच्या सोन्याला आणि कुत्र्याच्या सोन्याला सोन्याचं कुत्र केलंय आणि हातातला छल्ला बी सोन्याचा आता कुत्र्या भरगतचं अंग येईल त्याला तुमचा काडी मुडी आता छल्ल्याचं सोनं कुत्र्याच्या सोन्यात काही डाग नाही दोहीचे पैसे सारखेच का कुत्र्याचे पैसे कमी यायला पाहिजे कुत्र्याची जास्त यायला पाहिजे पण भावाच्या बाहेर सारखाच भाव आहे भाव कसा नाही पहिला सारखा वजनाकडून जाऊ कमी जास्त मग भिकाऱ्याला फ्रेश जीवन जगता येईल का श्रीमंताला भिकाऱ्याला पण फ्रेश जीवन हलकट जातीवाल्याला बी का भारी जातीवाल्याला दोघायला महाराजांना लिहिलंय ना बोलायसारखं मनुष्य देहाचे ज्ञाने पंचदेहाच्या ज्ञानानं मनुष्य देहाच्या माणसाच्या देहाच्या ज्ञानानं का श्रीमंताच्या माणसाच्या देहा कोणीच पाहिलं माणसाकडे माणूस पाहिलं
माणसाकडे माणूस पाहिला तर जीव आत्मा म्हणून माणूस म्हणून पाहिला. आत्मा माणूस म्हणून पाहिले का माणूस माणूस म्हणून पाहिले? माणूस कोणाच्या विद्याकडे पाहिलं वाटतं पाहिजे माझे माणूस जे भेटलाय ना कमाली आपली बरोबरी केली आहे. बनला वाटा कोणाला की वाटा का कमाले आपल्याजवळ श्रीमंती याजवळ नाही पण मोक्ष याचं आपलं वाटायला म्हणजे काय कमाले जे आपल्याला जे भेटत ते त्याला भेटू शकते. आपल्याला जर वाटणार का आपण खोट्यानं मोठे खड्यानं सारखे कोणाला वाटणार नाही. कोणाला बी वाटल पण चित्त गच्चाळा असल्यामुळं वाटायला की नाही आम्ही मोठे नाही लहान नाही वाटायला का कोणी कोण वर्ण आश्रमात कोण बी आणि संपत्ती कोण बी वाटायला ना की आम्ही मोठे तर हे लहान आहेत पण मोठे आहेत का खोटे आहेत? कुठे लहान मोठेपणा खोटा आहे सारखंपणा सगळा खरा आहे. आता खरे नाहीत का खऱ्यावर नाही? खऱ्यावर नाही. कोणी सांगायला सांगणारा करतं का सुलता ती सांगणाऱ्याकडे कसं पाहिजे कसतरी पाहिजे तू कबरात टाकून बसला म्हणतात हे सगळे लाकडच हे कमाल कळेल काय करावी ती मोलाची माकडे पंतमोल विषयाच्या सुखाचं रूपी जे मोल आहे पाचही विषयातून जे मिळणारी यायला जी काही मिळायला लागलं का तो पाचही विषयातला माल त्या 5 विषयातल्या माला करताच करायले ते कशा करता करायले 5 विषयाच्या माला करताच मरमर करायले मोठं म्हणून घ्यायले लहान समजायले म्हणतात माकड आहेत का कोण आहे माकडे काय करावं अशा माकडायला काय करावे ती मोलाची माकडे नाचतात ती पुढे संसाराच्या व्यर्थ भरोभरी केले पाठांतर झाडा देते वेळी विच किती दाट घेतीये मधूत दंडवरी. आणि आता शेवटचा श्वास आहे श्रीमंत घरचं म्हातार आहे हसत हसत ते सोडीन रडत दात इचकून डोळे इचकून कसं करीन ते आता पाय इचकून दात इचकून बरा वाटतं का? त्या दिवशी विष्णू महाराज सांगले यल्लापूरला शेतकऱ्यांनी नांगराला बैला धरल्यावर त्याला वढाव वाटतं का वढाव लागतं घेतात ते त्याला वढाव वाटत का वढाव लागत. आता म्हातारे श्रीमंत घरचे मराव लागतं का मराव वाटतं मराव लागतं का म्हणून. आणि आता नुसतं मरण आहे का त्याचं नाही मरण आणि त्याचं समजून मारायला तो घेणून दिलं मरायला का पण नाही मरण तो पण मरायलो असं त्याचा समज असल्यामुळं दात बघितलं त्याने हेच केले डोळे हेच केले. अरे आपल्याला शिकायला हे कोणाच्या आपलंच सांग ज्यानं समजून नाही घेतलं त्याच्या त्यामुळे आम्ही रोज पोथी आपण समजून घ्यायला कधी यायले आई तर एक महाराज तुम्हाला जीव घालायचं म्हणून सोडा नाही तुम्हाला रोज जीव घालायला लागला असं तर महाराज नाही का महाराज रोज परीक्षा घेतली असते नाही का हो ना. पण काय भानगडे रोज पोथी लिहायले का समजून घ्यायले पोथी लिहायले पण समजून घ्यायले का समजून घ्या की शेवटचं मरण आपलं नाही दुसऱ्याच आहे आणि ते मरण आपण आपल्या अंगावर घेतलंय घेणं दिलं चाल पुढील आजचे ओझे आपल्या माथा घ्यायचे मग कान ते जे धनुर्धरा मरण आपलं आहे का ते तुम्हाला साधं वाटायला का आपल्याला हे बोलणं साधं आहे का? मरण कोणाचं आहे? दुसऱ्याचं मरण आहे. घरचं एखादं फिरकावणी घरात आपल्या मागे दुसऱ्याचं आलं तर घरचे सगळे मित्र काय गरज नव्हती त्याची जायचं तुला काय गरज नव्हती जायची कशाला फिरकावणी घेतलं अंगावर नाही मग दोस्त कितीतरी कालानं प्रलय होतो पण शरीराचा नित्य प्रलय क्षणाला
ते बदलायले दुसरं याले, ते बदलायले दुसरं याले. आणि त्याचा बदल ज्याला काय लागला तो मरायला का नाही, त्या मरणाला पाहायला का मरायला, मरणाला पाहायला. म्हणून तर आपली मरण पाहिले मी डोळा, तो झाला सोळा अनुपम्य, असं तुकोबाराय म्हणतात नाही का. म्हणून ही पुढची स्थिती तुकोबाराय म्हणतात, त्या मोलाच्या किमतीमुळे हे माकडं नाचले नाचले, मरते वेळेस दात इचकून मेले, डोळे इचकून मेले, निस्ते इचकून मेले का पाठीवर यमाचे त्यांनी दांडे घेतले, पाठीवर दांडे. आणि ते दांडे त्याची त्यालाच माहिती आहेत का सगळ्यांना माहिती नाही, सगळ्या नाही त्याची त्यालाच माहिती. एकदम शरीर गेल्यावर ते आता तिकडे किती घाललंय काय माहिती आपल्याला नाही का, कोणाला माहिती त्याला का सांगता येतं का नाही. सांगता आला असतो तर मग तरी लागली असते कोचीने मला वाटतं. तर का सांगता आला असताना तुम्ही फोन आला असणार, लय झालं मला कोणीच नव्हती आणि आपली इच्छा असून काय कामाची, घरचे बी म्हणले असते, आम्ही पैसे भरले असते, पण मारून दिलं नसतं, तुम्ही सांगितलंच नाही आम्हाला म्हणले नसते का. आणि घरचे तर म्हणाले तर आता ते स्वर्गवासी झाले नाही का. आता 10 वाजून धरल्या गंगेवर आणि ते काय करायचं, बुंदी करायचं नाही. होते तर काय केलं, म्हणून अशी स्थिती आपल्या हातात नाही. आणि हे संतांना माहिती, त्यांना बारीक नजर ही सगळ्यांची लोकांची काय दशा व्हायली जीवाची ती कोणाला माहिती, संतांना माहिती. म्हणून ती संत म्हणतात बाबा हे माकडाने काय केलं, त्या विषयाच्या मोलावरच नाचले नाही, माणसाचा देह भेटून यायला काय केलं, दुसरं काय केलं, विषय वडी भुलले जीव आपण कोण करीले क्यू नारायणी भाव पावनी ठाव नरदेह, नरदेहाला येऊन जर यायचा नारायणाच्या ठिकाणी भाव निर्माण होईना, देह मी आहे असा जर भाव आहे नाही का, बे भाव आहे चाललंय यायचा कारभार का कसा चाललाय, ते भाव चालेल. म्हणतो तुकोबाराय म्हणतात, काय ती करावी मोलाची माकडी, नाचता ती पुढे संसाराच्या, झाडा देते वेळे वीच किती दात, घेती यमदूत दंडवरी, यमाची असणारी ते दंड पाठीवर घेतात, दाती चुकून मरतात, मरण नसून आणि चांगल्या दर्जाची कंडिशन भेटून सुद्धा त्यांनी अशी स्थिती करून ठेवली. पुढे म्हणतात, हात दात कान घालविती मान, दाखविती जन मानावया नाही का महाराज. आपले हात बोलतात, दात दिसतात, खुशीने हसतात, आपल्या पदव्या सांगतात, आपला मोठेपणा सांगतात नाही का, मान हलवितात आणि पुन्हा मान दाखवितात. एवढे पदाधिकारी आहेत नाही का, अमुक अमुक अधिकारी आहेत, तालुक्याचे, जिल्ह्याचे नाही का, राष्ट्राचे, राष्ट्राध्यक्ष काय काय सांगतात तुकोबाराय म्हणतात, दाखविती जन मानावया, हात दात कान हलविती मान, दाखविती आणि जन मानावया. तेवढाले मान लोकांना काऊन सांगायले, लोकांनी मानव. सभापती येत नाही का, उच्चापती का सभापती, उच्चापती काय चाललंय त्याचं महाराज, कल्याणी पदार्थ जिल्हा अध्यक्ष येत, कोण येत, अमुक येत. आता मान वाढवाय करता सांगायले का स्वरूपानं तसे येते, पण स्वरूपानं परमात्मा येते. मग तुम्हाला खोटं मान, तुमचं खरा रूप ध्यानात घ्या, खोटं मानानं मग काय हरकत नाही. आणि तुमच्या खरा ध्यानात आलेले खोट्यानं तुम्ही मानच हलायचे नाही, पण तिथं आदर असताना हलितेन का नाही, खोट्यानं हलितेन का नाही हलाय. खरं रूप हातात आल्यावर, खरं रूप हातात आल्यावर हे मानानं मोठे वाटते का स्वरूपानं सगळेच खरे वाटते, सगळेच खरे वाटते. हे खरं नाही का, स्वरूपानं सगळे परमात्मा आहेत ना, आत्मारूप आहेत, जाणणारे चैतन्य. कोण कोण, जीव अवघे माणसाच्या देहातलेच का, सगळेच, सगळ्या देहातले जीव चैतन्य. चैतन्य म्हणल्यावर उत्पत्ती नाश नाही, चैतन्य प्राक अभाव नाही, प्रध्वंस अभाव नाही, तिथं आहे तर तिथं नाही, अत्यंत अभाव नाही, अन्य अन्य अभाव नाही. त्या वस्तूला सोडू नये असं नाही, त्या देशाला सोडू नये असं बी नाही. सगळ्या देशात आहेत म्हणजे व्यापक आहेत, सगळ्या वस्तू आहेत, म्हणजे अन्य अन्य अभाव बी नाही, अत्यंत अभाव सुद्धा नाही, असं आपलं स्वरूप आहे.
आणि आपण कोणत्या स्वरूपानं आपलं वर्णन चाललंय, कोणत्या स्वरूपानं मीर वाहिलो, धार वाहिलो, काहीतरी वाटायला पाहिजे की नाही? काहीच वाटणार का? बरं वाटायला, बरं वाटायला मला हलवायला लागले. आपला टाइम पुढे जाईल बरं नाही. एकादशी नाही तर सगळ्याला फरणाचं राहिलेलं काहीच अजून नाही तर व्हायचा घोटाळा. पण ते पहा, आमचं राहिलं फरळायचं आणि यायचं चाललंय. आता दुसरा ते पाठ सुरू होणार आहे. म्हणून आता तुकोबरा शेवटी म्हणतो, बाबा तुकावणे किती झाली हे फजिती, मागे नाही मित्र भारवाही. तुकोबरा म्हणतात, गड्या इतिहासाहून तरी ध्यानात घ्या, मागल्या लोकांच्या काय फजित्या झाल्या नाही का. आता ह्या भविष्य काळाबद्दल जाऊ, पण भूतकाळात तर ध्यानात येईल आपल्या काय काय हाल झाले. खूप काही काही मोठ्या पदवीचे माणसं होते, इस्टेटवरती होते, हाल हाल झाले शेवटी. अशी दशा त्यांची झाली नाही का. आणि काही काहीच दारिद्र्य जाऊन श्रीमंतीपणा आला, पण मानाच्या बाबतीत कशी काय झाली कोणाला. त्यांच्यानी सोय केली का आपसाई सोयी, असं श्रीमंती पण कसं जीवन जगलं ते घरचं काही सांगता येतं का आपल्याला. समजूत त्यांची कशी होती. दर्जेदार समजूत झाल्यावर कोणी तुम्हाला जरी नाही विचारलं तर तुमचा आदृष्ट तरी घ्यायला येईल. हे आदृष्टाचं भानगडी यायची काही गुन्हा झालं तर कशाला झाले, आपले आदर्श चालू झाले. सरळ सरळ आपणच कबूल करू का लोक सांगतील आपणच. तुम्हाला कोणाला म्हणायची गरज नाही, असं होणारच होतं असं म्हणून घ्यायची गरज नाही. असं होणारच होतं का खरंच नव्हतं? खरंच नव्हतं हे खरंय का असं होणार होतं हे खरंय? खरंच नव्हतं हे खरंय. खरंच नव्हतं हे खरंय का असं होणार होतं हे खरंय? खरं नव्हतं हेच खरंय. अवघड डोळे पुसवा लागतात, असं होणारच होतं भानगडी येतात नाही का. समजूत घालण्याचे कारभार बनायचे. म्हणून तुकोबरा म्हणतात, मागच्या आणि भूतकाळातल्या लोकांकडे पहा कसे त्या जीवांचे शरीर सुटले की तुम्हाला बरे वाटले का. अरे बऱ्याचशा महात्म्यांच ऐकायला मिळतं की ते म्हणले होते मला सोमवारी जायचंय, कोणी म्हणत होतं मला दुपारी जायचंय उद्या. असं ते अगोदर सांगत होते का नंतर? अगोदर सांगत होते नाही का. फक्त म्हणते ते आपल्यातले म्हणते ते कालच चांगले होते आता चांगले होते, कसं काय झालं हे आपल्यातले म्हणते का त्याच्यातले आपल्यातलेच म्हणतात नाही का. अशी स्थिती होते. म्हणून त्या स्थितीला आत्ता डावलता येतं. एवढं वैभव आपल्याला ईश्वरानं प्रदान केलेलं आहे, त्याच्याकडे लक्ष ठेवा. ते एवढं ईश्वरानं दिलेलं आपल्या संत ध्यान लावून देतात त्याची किंमत. पण संतांच्या वल्ल्याकडे लक्ष नाही. संत आपलं असलेलं वैभव ध्यानात आणून दे. वैभव प्राप्त करायचंय का नाही, असलेलं ध्यानात घ्यायचंय का प्राप्त करायचंय? असलेलं वैभव संत ध्यानात आणून देतात. तुम्हाला काही प्राप्त करायचं नाही, प्राप्ताचीच प्राप्ती का प्राप्त करून प्राप्ती? प्राप्ताची. आणि काही निवृत्त करायचं नाही, नित्य निवृत्ताची निवृत्ती का काही निवृत्त करायचे? नित्य निवृत्तीची निवृत्ती. एवढा अधिकार नारायणे कृपा अवलोकने दिला. म्हणून पोथीला आलं पाहिजे, काय विषय झाला ध्यानात ठेवलं पाहिजे. आणि आपल्या गळीत उतरायचे प्रयत्न केले पाहिजे. आणि आपल्याला किती फरक पडला हे आपणच पाहिलं पाहिजे. आपल्याला आपणच तपासलं पाहिजे. काय कालच्या औषधाला कसं काय फरक आहे कमराला गुडघ्याला, जे जे आपल्या भुनभुनी असतात तेवढं चकवा आहे ना, दुसऱ्याला तपासायची सवय. गुडघ्याच्या कोणत्या व्याधी येतात आपल्याला नाही का. आपण आपल्याला फरक पडत जातो किती पडलाय तो. पुन्हा मनावर बी असतो फरक पडून बी मनात नसताना फरक पडला तर ते फरक पुन्हा वाढतच जातो, पडत नाही. म्हणून त्याच्यावर इतका विश्वास पाहिजे त्या औषधावर नाही का. इतका औषध पाहिजे. तुकोबराय म्हणतात संतांची या पायी माझा विश्वास. इतका विश्वास पुढचं आवड आहे ना. सर्व भावे दास झालं हे नाही. सर्व भावे दास हे आवड शब्दाला सर्व 100% मानणं. दास्यत्व म्हणजे काय? त्यांच्या शब्दाची बिलकुल सेवा करणं. आणि महाराज 3 सेवेबद्दल बोलतात. ते म्हणतात ईश्वर आणि संत, गुरु ईश्वर आणि संसार 3 येत आपल्याकडे. म्हणून संताची सेवा केली तर द्रष्ट फळ दिसणार, ईश्वराची सेवा केली तर अदृष्ट फळ पुढच्या जन्म. लक्षात घ्या. संताची सेवा केली की द्रष्ट फळ, ईश्वराची सेवा केली की अदृष्ट फळ, आणि संसाराची सेवा केली की अनर्थ फळ. आता आपला कशावर धपकाय सुरू, कशावर सपाट आहे पा अनर्थावरच नाही का. आपण अनर्थ करायलो का द्रष्ट फळाच्या मागे का अदृष्ट फळाच्या मागे. आणि द्रष्टा दृष्ट हो आवेजी परसाद घेता गेली मध्ये.
नाही का? द्रष्ट झाले पाहिजे का नंतर भेटलं पाहिजे? द्रष्टा हा, लगेच ते म्हणले की हे म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान बसावं, मग येणे बरे ज्ञानदेव सुखिया झाला. नाही का? बरं झालं युगालाचा अभंग आपल्याला ऐकायला मिळाला, कारण मला तर फार कंटाळा आला. मला हे दिसले फक्त एकटीच आले, मी बाहेर होतो, भाऊ एकटीच आलेच गाड्या नाही का? मग माग यांचा चौक लागला, पण भाऊ आले पण इकडेच भेटले, हे तरी बाळूकडे आले बसले. आप्पा आले दादा एकटे, आणि मग नाना दिसेल राहिले नाना. माझी इच्छा नव्हती, मी तात्या लागला गेले तर, आणि एकादशी होती पण माझ्या लक्षात होतं आपली सेवा झाली पाहिजे, चला. आणि नाहीतर ही मंडळी तर न दिसणारी मंडळी तर आहेच. वाट पाहतात ते. आता तुम्हाला सूचना आहे, उद्या आणि परवा, बहुतेक उद्या 5 होईल, मी राहिलो होतो, पण परवाला बंद नाही, परवाला बी होऊ शकतो नाही, बंद राहू द्या महाराज. दगदग होईल, बंदच राहू दे बाबा, उद्या आणि 2 दिवस बंदच राहू द्या. 2 आधारात राहिले, लावून पहा, आलो तर आलो, कारण हा वेळ गमवणं फार नाही, पण महाराज हे बरोबर पण हे बी काम महाराज, आता आपले इथं बी जमाले आणि इकडून बी तुमचा जमाले. व्हिडिओ बंद करा ना, दिसायला आलात ना. बोला. हा सगळं महाराजांचा माल. कुणाचा आहे? महाराजांची कृपा आहे. महाराजांच्या कृपेचं पात्र हे जे आपल्याला इथं भेटायला ऐकायला नाही का? महाराजांच्या आईच्या कुशीमध्ये महाराजांचा जन्म झालाय. महाराजांच्या आई वारल्या त्यावेळेस आम्ही होतो. महाराज मला म्हणजे तू कीर्तन कर, कीर्तन. अरे सगळी मंडळी होती, पण मला दिलं किशोर महाराज व्हिडिओ बंद करा तुमचा. आणि कीर्तन महाराजांना मी म्हणलो, महाराज तुम्ही नाही धन्य, तुमच्या आईची खुश धन्य की महाराज असलं, तुमच्या आईच्या खुशीनं आम्हाला दर्शन दिलं म्हणलं. असं हे भेटले महाराजांच्या कृपा पात्रेला. आणि आपलं तरी काहीतरी पुण्य असायलाच पाहिजे. आपण संतांच्या संगतीमध्ये आलो, पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्योदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरणी पावलो. तुकोबाराय लक्षात ठेवा, तुकोबाराय म्हणतात म्हणून आपल्याला, तुकोबारायनं आपल्या स्थितीला पाहून आपल्याला बोलले, ते लोकांना नाही बोलले. जे ऐकतात त्यांना बोलतात, कधी नाही ऐकतात त्यांना ऐकतात त्यांनाच. आपण आपलं जर एखादं बालक काम नसतं ऐकत, आपण त्याला सांगत नाही, ऐकणाऱ्यालाच सांगतो का कोणाला? तुकोबारायचं सांगणे ऐकणारालाच. इतकं टाकून कोण बोलणं सहन करू शकतो, की ज्यांना खरं कळलं ते करू शकतो, ती आत्ताच मूर्खपणा उघडा पडलेला बराय ना. म्हणून काय करावी ती मोलाची माकडे, नाचता ती पुढे संसाराच्या, झाडा देते वेळे हिचं किती दात, येते मधुत दंडवरी कुंडली कमर आहे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका. ठाला विठाला विठाला विठाला, ठाला विठाला विठाला विठाला, ठाला विठाला विठाला ठाला विठाला विठाला कुंडली करता हरिकल श्री ज्ञानदेव तुका. ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की. आता विश्वात्मने देवी ये यज्ञ तू सावे, तो सोनी वजने हावे पसायता नाही. हे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढ. होता परस्परे जडो मैत्र जीवांची, दुरितांचे निमेर जाओ. विश्व स्वधर्म सूर्य पाहू, लोकेवांचे लोके राहो प्राणी. वर्षोत सकळ मंगली, ईश्वर निष्ठांची नांदी आली. अनावरत भूमंडळी भेटू तया भूता. चला कल्पतरूचे आरंभ, चैतना चिंता मणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, कर्णवे जे अलक्षण. नागंड जे तापहीन, हे सर्व ही सदा सज्जन सोयरे हो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण भोगणी केले लोके. भजी जोआ दे पुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपदिवे विशेष तो किये. द्रष्टा विजय होवावे, एक म्हणे श्री विश्वेश्वराव. हा होईल दान पसारो, हे देव ज्ञान देव सुखिया झाला.
येणे वै ज्ञान देव सुखिया भा. येणे वै ज्ञान देव सुखिया भा. कुंडली वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. दत्तात्रय जनार्दन स्वामी एकनाथ महाराज की जय.